नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात जीवा नंदिनीच्या पोटावर हात ठेवून म्हणतो, नंदिनी आता तुझं पोट बघितल्यानंतर मला खटकत नाही. त्याच वेळेला तिथे मानिनी काकू येतात. हे काय म्हणतोय जीवा? आत्ता नंदिनीचं पोट तुला खटकत नाही म्हणजे याच्या आधी खटकत होतं का? काय ग नंदिनी, हा तुला त्रास देतोय का? नंदिनी पण सांगते, नाही हो आई, ते तर उलट माझी जास्त काळजी घेत आहे. नेहमी ते पसारा करत असतील आणि मी आवरत असेल, पण तरी देखील त्यांनी माझं आयुष्य खूप छान पद्धतीने सावरलं आहे. तर जीवा पण म्हणतो, नाही गाई, तसं काही नाही. तुला तर माहिती आहे ना मुलं मला किती आवडतात. आता तर उलट नंदिनीच्या पोटावर मी जेव्हा जेव्हा हात ठेवतो तेव्हा मला खूप भारी वाटतं. तेव्हा मानिनी काकूही सांगतात, हो पण नंदिनी आता 3 महिने पूर्ण होतील हां, आणि तुझी चोरओटीसुद्धा आपण भरूया. आणि जीवा तू काय करणार आहे तुझ्या बायकोसाठी? पार्थने बघितलं ना काव्यासाठी कोणाला बोलवलं होतं? IAS अधिकारी मॅडमांना बोलवलं. तेव्हा तू कोणाला बोलवणार आहे? जीवा म्हणतो, माझं तर ठरलं आहे, मी एका बॉलिवूड ॲक्टरला बोलवणार आहे, विक्रम देशमुख. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, काय रे मेल्या, माझी चेष्टा करतोय का? तेव्हा जीवा सांगतो, बरं मी विक्रम देशमुखांची मैत्रीण मीनाक्षीला बोलवलं तर चालेल का? मानिनी काकू अजूनच चिडतात, आईची थट्टा करायला काही वाटत नाही ना तुला? नंदिनी याच्याकडे लक्ष देऊच नको. बघ तुझ्यासाठी मी सफरचंद कापून दिले, आठवणीने खा हां. आणि हे तुझ्यासाठी नाही बरं का जीवा, फक्त नंदिनीसाठी. नंदिनी याच्याकडे लक्ष देऊ नको, हल्ली तो मला खूप त्रास द्यायला लागला आहे. मानिनी काकू तिथून निघून जातात. तेव्हा नंदिनी विचारते, जीवा एवढ्या गोड आईला फसवून आपण चुकी तर नाही ना करत आहे? तेव्हा जीवा सांगतो, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होत नाही, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी हेतू असतो ना, तेव्हाच तर त्या होतात. आता जास्त विचार करू नको. तर दुसरीकडे पार्थ तिघांसाठी पण नारळ पाणी घेऊन येतो. तेव्हा काव्या सांगते, देशमुख तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळतं? मला आणि बेबूला खरंच नारळ पाणी पिण्याची खूप इच्छा झाली होती. ते म्हणतो, मला सगळं कळतं तुमच्या मनातलं. तेव्हा आर्या म्हणते, तुमच्या दोघींचे नवरे अगदी सॉलिड आहेत हां. पार्थ म्हणतो, काय करणार, करावं लागतं, यांच्या मागे पुढे नाचावं लागतं. तेव्हा आर्या विचारते, पण एवढे उन्हातानात तुम्ही काय करताय? काव्या सांगते, अगं IIP रोडवरचं काम करून घेण्यासाठी आम्ही काही माणसांना भेटतोय, पण हे तू नंदिनी ताईला सांगू नको हां. काम पूर्ण झाल्यानंतर मला ताईला सरप्राईज द्यायचं आहे, ती खुश होईल ना ती. तेव्हा आर्या पण म्हणते, ठीक आहे मी नाही सांगणार, तुम्ही बोला मी येते. आर्या तिथून निघून जाते आणि फोन करून कळवते, आपण दुसरीकडे भेटूया. म्हणजेच आर्याने नंदिनी आणि जीवाला फोन केला असेल, कारण इथे काव्य आणि पार्थ असल्यामुळे इथे त्यांना भेटता येणार नाही. तर दुसरीकडे आर्या, नंदिनी आणि जीवा तिघं पण एका ठिकाणी आलेले असतात. आर्या सांगते, आपण याच हॉस्पिटलमध्ये सरोगसी करणार आहोत. माझ्या हॉस्पिटलमध्ये केलं असतं, पण डॉक्टर खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करतात आणि आपल्यामध्ये ट्रान्सपरन्सी पण असली पाहिजे ना, म्हणून मी या डॉक्टरांना सजेस्ट केलं आहे. तेव्हा जीवा सांगतो, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू सरोगेट मदर होते हेच आमच्यासाठी खूप आहे आणि तुझे आभार मानावे तेवढे कमीच. तेव्हाच आर्याला डॉक्टरांचा फोन येतो. आर्या सांगते, हो हो मॅडम, आम्ही बाहेरच आहोत, येतो लगेच. तिघं पण डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जातात. मध्ये गेल्यानंतर ही प्रोसेस कशी केली जाते, एकंदरीत प्रेग्नेन्सी आहे की नाही किती दिवसानंतर कळते, याबद्दल त्यांची चर्चा चालू असते. आणि जीवा पण खूप आपुलकीने सगळं ऐकत असतो आणि विचारतो पण. तेव्हा डॉक्टर सांगतात, सगळी प्रोसेस होण्यासाठी आणि टेस्टसाठी 15 दिवस लागतात. 15 दिवसात कळूनच जातं रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की काय. पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, या प्रोसेसमध्ये एकच बाळ होईल असं नाही, जुळी किंवा तिळीसुद्धा मुलं होऊ शकतात. हे ऐकल्यानंतर जीवाचा तर आनंद गगनात मावत नाही. जुळी किंवा तिळी बाळ म्हणजे 3 बाळ होणार, त्यामध्ये एक मुलगी तर असणारच ना. असेलच म्हणा, पण दादाचं 1 बाळ आणि आपले 3 बाळ, आपल्या देशमुखांच्या घराचं गोकुळ होईल. नंदिनी आनंदाने उड्या मारायला लागतो. तेव्हा नंदिनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते. अहो जीवा, तुम्ही आधी शांत व्हा बरं, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? डॉक्टर पण सांगतात, मला कळतंय, तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. नंदिनी सांगते, अहो पण मग तुम्हाला कुठे तुमच्या पोटामध्ये बाळ वाढवायचे, किती त्रास असतो तो, तुम्हाला काय माहीत. तेव्हा जीवा पटकन फ्लोमध्ये म्हणून जातो, तुझ्या पोटात तरी कुठे बाळ वाढणार आहे. हे ऐकल्यानंतर नंदिनीला तर खूप वाईट वाटतं. लगेचच तिच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. आर्या आणि डॉक्टरांना हे लक्षात येतं, या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालं आहे. त्याच वेळेला डॉक्टरांना कॉल येतो इमर्जन्सीसाठी, तिथून त्या निघून जातात. तर नंदिनी पण रडतच बाहेर जाते. जीवा तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती काय ऐकत नाही. सॉरी ना नंदिनी, माझ्याकडनं चुकून बोललं गेलं, माफ कर मला.
तर तिथे आर्या पण येते आणि म्हणते, नंदिनी तुझा नवरा खूप रोमॅन्टिक आहे बरं का, पण हा वेडाच आहे, त्याला तू माफच करू नको, असंच पाहिजे याला. तर नंदिनीला हसू येतं, बघितलं ना तुझ्या बायकोला मी हसवलं की नाही. पण 3 बाळं होणार म्हटल्यानंतर 2 बाळं तर मी तुम्हाला देईल, पण 1 बाळ मी माझ्या स्वतःकडे ठेवेल, कारण माझ्या विखुरलेल्या आयुष्याला सुद्धा कोणाची गरज आहेच ना. तर नंदिनी जीवा दोघंही आर्याकडे बघत असतात. लेकिन इस बात पर तो कुछ चायनीज खाना ही चाहिए. चायनीज मला काही पण चालेल. नंदिनी सांगते, अगं आर्या तू आता इथून पुढे असं बाहेरचं काही खात जाऊ नको. आर्या सांगते, अगं लास्ट टाईम, आता इथून पुढे नाही खाणार मी पाहिजे तर. तेव्हा जीवा पण म्हणतो, हो शेवटचं हां आता ही ट्रीट माझ्याकडून. आर्या नंदिनीला घेऊन जाते आणि जीवाला मिठी मारून लव यू म्हणते. तर दुसरीकडे पार्थ काव्याचे पाय दाबून देत असतो. काव्या सांगते, सगळं कसं छान होतंय ना, आता थोड्याच दिवसात आपल्यालाही बाळ होणार आहे, नंदिनी ताईला पण बाळ होणार आणि आर्याचं पण लग्न झालं असतं, तिलाही बाळ झालं असतं, किती छान झालं असतं सगळं. तिलासुद्धा तुमच्यासारखा किंवा जीवासारखा चांगला नवरा मिळाला पाहिजे. पण ती दिव्या सांगत होती ना, चांगली मुलं सध्या मिळत नाही, देवाने बंद केलं आहे ना. पार्थ म्हणतो, आता दिव्याचा कशाला विषय काढला, मला अजिबात आवडत नाही हां तिचा विषय घेतलेला, आपलं काय बोलणं चाललं होतं. तेव्हा काव्या सांगते, अहो फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, आर्यालासुद्धा चांगला मुलगा भेटला पाहिजे. त्याच वेळेला 11-11 झालेले असतात. पार्थ म्हणतो, तुमची विश नक्की पूर्ण होणार. हे बघा 11-11 वाजले. पण हे काव्याला कुठे माहिती आहे, तिने आर्यासाठी जो मुलगा मागितला आहे तेच नंदिनीसाठी दुःख बनून येईल म्हणून. त्याच वेळेला नंदिनी आणि जीवा झोपलेले असतात आणि त्यांचा दोघांचा जो फोटो असतो तो खाली पडतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या लॅपटॉपवर बघत असते, तिला काही मेसेज आलेले असतात आणि डिटेल्स पण आलेले असतात. IIP रोडवरचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालं आहे, त्यांचं नाव वगैरे सगळे डिटेल्स येतात. तेव्हा काव्या सांगते, बघितलं का पार्थ, वर्ष झालं आहे कॉन्ट्रॅक्ट मिळून, तरीसुद्धा अजून कामाला सुरुवात का झालेली नाही. आता मला अजिबात वेळ घालवायचा नाही, आपण आत्ता लगेच निघूया. तर दुसरीकडे नंदिनी झोपेतनं उठलेली असते आणि तिथे खाली फोटो पडलेला बघून तिला तर खूप टेन्शन येतं आणि ती रडत पण असते. तिला वाटतं की जीवा झोपलेला आहे, त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, केव्हाची बघते माझ्याकडे. जीवा उठूनच तिच्याजवळ येतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जीवा तुम्हाला मस्करी काय सुचते. म्हणतो, बरोबर आहे ना, मी तुझ्यासमोर असताना फोटोत का बघते मला तू. नंदिनी सांगते, अहो जीवा मला खूप टेन्शन येतं आहे, मला आज स्वप्न पडलं आणि खूप भीतीदायक होतं ते. तेव्हा जीवा सांगतो, स्वप्नामध्ये कोण होतं. नंदिनी म्हणते, आपण दोघं होतो ना, मग घाबरण्यासारखं काय. अहो पण त्या स्वप्नामध्ये तुम्ही मला सोडून गेलात, मी तुम्हाला आवाज देत राहिली, पण तुम्ही गेलात तर परत आलाच नाही. जीवा सांगतो, आणि ते स्वप्न पहाटे पडलं का, अरे वा, म्हणजे ते खरं होणार आहे. नंदिनी सांगते, जीवा तुम्ही माझं ऐकून घ्याल का, मला स्वप्न पडलं आणि उठून बघते तर आपला फोटोसुद्धा खाली पडलेला होता. मला खूप भीती वाटते जीवा, आणि मला खरं खरं सांगा, तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार. जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि तिला समजून सांगत असतो, नंदिनी तू आधी शांत हो, असं काहीही होणार नाही आहे. वेडीस का तू, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, दुसरं कोणावर पण नाही, आणि आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणीही येणार नाही. मी पण म्हणते, नाही जीवा, आपल्या दोघांमध्ये तिसरं मला नको आहे. त्याच वेळेला आर्याचा फोन आलेला असतो नंदिनीला. फोन रिसीव केल्यानंतर तिकडून ती काय बोलली ते तर कळालं नाही, पण नंदिनीला धक्का बसतो. आता हे आपल्याला उद्याच्या भागातच कळेल, नेमकं आर्या असं काय बोलली की ज्यामुळे नंदिनीला धक्का बसला. तेव्हा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ आणि काव्याने वेषांतर करून नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये थेट गेलेले असतात. त्या नगरसेवकाचं नाव भाऊसाहेब शेटे असतं. काव्या म्हणत असते, आम्हाला न्याय हवाय, न्याय हवाय. ते नगरसेवक चिडतात, तुमची हिंमत कशी झाली मध्ये येण्याची, आणि कसला न्याय हवा आहे तुम्हाला. पार्थही म्हणतो, अहो साहेब, त्या IIP रोडवर किती खड्डे झाले, कधी बनणार आहे तो रस्ता. तेव्हा ते नगरसेवक चिडूनच म्हणतात, कोण आहात तुम्ही आणि हा प्रश्न विचारायचा तुम्हाला काय अधिकार आहे. तेव्हा काव्या चिडूनच डोक्यावरचा पदर बाजूला करते, मी भावी IAS आणि या देशाची नागरिक, तेव्हा मला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तर दुसरीकडे आर्याने जीवा नंदिनी दोघांना पण तिच्या हॉस्पिटलमध्ये बोलवलेलं असतं. तर जीवा नंदिनीच्या वतीने सॉरी मागत असतो आर्याकडे. आर्या म्हणते, आज तुझ्या बायकोच्या वतीने तू सॉरी बोलतोय, तेव्हा उद्या तुझ्या बायकोसाठी तू आय लव्ह यू सुद्धा म्हणशील मला. हे ऐकल्यानंतर जीवा आणि नंदिनी दोघांना पण धक्का बसतो. नंदिनी तर खूप रागाने बघत असते आर्याकडे आणि जीवा नंदिनीकडे पाहत असतो.
आजचा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.